नमस्कार. पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या एका अशा घटनेसंदर्भात आता आपण बोलणार आहोत, ज्या घटनेसंदर्भात ऐकून तुमच्या संतापाचा कडेलोट होऊ शकतो. अर्थातच ही घटना आहे अत्याचाराची, एका पतीने आपल्या पत्नीवर केलेल्या अत्याचाराची. मी सुरुवातीलाच आपल्या तमाम दर्शकाच्या माफी मागतो, कारण की ही घटना ज्या शब्दात तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटेल, मात्र ही घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. कारण यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून अधिक महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे. आणि या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं आणि या घटनेनंतर काय संताप महिलांमध्ये आहे ते आपण आता पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गोविंद वाकडे. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड मधली ही घटना, ज्या घटनेने केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये खळबळ उडालेली आहे. एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला जबर मारहाण केली. एवढंच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टवर, गुप्तांगावर वार केले, कुलूप लावलं आणि हे सगळं करत असताना तो अतिशय शांत डोक्याने करत होता. एवढा विचित्रपणा आणि विकृतीचा कळस गाठणारी ही घटना किंवा हा घटनाक्रम घडत असताना तो शांत का होता? त्याला कायद्याची भीती नव्हती का? असे अनेक प्रश्न या घटनेने उपस्थित केलेले आहेत. संबंधित घटनेतील जी पीडिता आहे ती 28 वर्षाची आहे आणि 11 तारखेला घडलेल्या या घटनेनंतर ती अजूनही रुग्णालयामध्ये उपचार घेते आहे. नेमकी ही घटना काय होती मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसर आहे. अत्यंत उच्चभ्रू असा परिसर आहे. तिथे नेपाळहून आलेलं एक दाम्पत्य, ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं, त्या दाम्पत्यातील जो नवरा होता, पती होता, त्याला आपल्या 28 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय यायचा. यावरनं त्यांची रोज भांडणं व्हायची. मात्र 11 तारखेला अधिक या सगळ्या वादाचं पर्यावसन जे आहे ते भांडणामध्ये झालं आणि त्या पतीने, नराधम पतीने म्हणता येईल, त्या नराधम पतीने आपल्या पत्नीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ब्लेडने तिच्यावर वार केले, ओढणीने तिचे हातपाय बांधले आणि नंतर तिच्या गुप्तांगावर खिळा टोचून त्यामध्ये कुलूप लावलं. आता ही घटना जेव्हा घडली तेव्हा ती तरुणी जी आहे, महिला जी आहे, त्याची पत्नी, ती केवळ विवळत होती. ती काहीच करू शकत नव्हती, हतबल होती. आणि मग जेव्हा तिला जास्त रक्तस्राव व्हायला लागला, शेजाऱ्यांना ही गोष्ट कळाली, त्यावेळेस ती रुग्णालयात गेली आणि त्यानंतर तिथे MLC म्हणजे जेव्हा रिपोर्ट केला जातो डॉक्टरांकडनं अशा घटनेचं पोलिसांना, त्यावेळेस पोलिसांना ही घटना कळाली. मात्र या सगळ्या घटनाक्रमामध्ये बराच वेळ गेला होता आणि ज्या महिलेच्या गुप्तांगावर हे सगळं कृत्य करण्यात आलं होतं ती त्याने विवळत होती आणि त्यामुळे उपचार करायलाही बराच वेळ झाला होता. आता या घटनेनंतर खरं तर पोलिसांना जेव्हा ही घटना कळाली त्यावेळेस त्यांनी लगेचच तो नराधमपती आहे त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आणि त्याला अटक केली. आता त्याची रवानगी आहे पोलीस कस्टडीनंतर कोर्टामध्ये होईल. मात्र त्याला जी त्याच्या विरुद्ध कलम लावण्यात आलेली आहे ती पुरेशी आहेत का? त्याला यापेक्षा जास्त शिक्षा होणं गरजेचं आहे का? यावर आता महिलांमध्ये, तरुणींमध्ये मोठा संताप दिसतो आहे. घटना पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की 11 तारखेला घडली होती. त्यानंतर 3 दिवस ज्या ठिकाणी त्या महिलेच्या अगदी खासगी पार्टवर कुलूप लावण्यात आलं होतं त्या कुलूपाची चावी मिळत नव्हती आणि म्हणून 3 दिवस तशीच ती विव्हळत राहिली. तिथे सूज आली होती, रक्तस्राव होता, त्यामुळे डॉक्टरांना सर्जरी करणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपल्याला कळू शकते की हे किती हिणकस असं कृत्य आहे आणि त्या महिलेला काय वेदना होत असतील. साधी टाचणी जरी आपल्याला बुडाली, टोचली तर आपल्याला अनेक वेदना होतात. मात्र मागील 4 दिवसापासून ही महिला आहे ती सगळं सहन करत होती. आणि हे सहन का करतात महिला? त्यांना प्रतिकार करता येत नाही का? या संबंधित आरोपी जो आहे त्याला आता पुढे काय शिक्षा व्हायला हवी आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत या शहरातील तरुणी, महिला, पत्रकार आणि नागरिक देखील आहेत. काय त्यांचं म्हणणं आहे? पिंपरी चिंचवड खरं तर पुरोगामी विचाराचं शहर आहे. इथे अशा कृत्याला पाठीशी घातलं जात नाही. पोलीस जे आहेत ते अत्यंत गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नावर चर्चा आता आपण करणार आहोत. संबंधित जो आरोपी आहे त्याचं नाव उपेंद्र हुडके, जो नेपाळचा आहे आणि तो इथे कामानिमित्त आपल्या पत्नीला घेऊन वास्तव्यास आला होता. आता या हुडकेला पोलिसांनी
ताब्यात घेतलंय, तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले, अर्थातच पोलीस कस्टडीमध्ये तो आहे, त्याची कसून चौकशी केली जाते। मात्र हा नक्कीच विकृतपणाचा कळस आहे, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि महाराष्ट्र जो पुरोगामी विचारांचा आहे तिथे अशा पद्धतीने महिलांवर अत्याचार होत असतील तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अर्थात जे महाराष्ट्रात कायदे आहेत, जे भादवी कलमानुसार जे कायदे आहेत ते अधिक कठोर होणं गरजेचं आहे का, महाराष्ट्राची पोलिसांची जरब अजून अशा गुन्हे करणाऱ्यांना बसणं गरज आहे का, अशा अनेक विषयावर आता आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत आहेत या शहरातील मान्यवर महिला आणि तरुणी। खरं तर तुम्ही राजकीय क्षेत्रात देखील आहात, तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या महिलांशी बोलला असाल, तुमच्याशी तरुणीही बोलत असतील, मात्र असा एखादा प्रसंग जो एखाद्या चित्रपटातला वाटावा पण तो प्रत्यक्षात घडला आहे, काय पहिली प्रतिक्रिया होती जेव्हा तुमच्या कानावर पडलं आणि आता काय मनस्थिती आहे? अतिशय संताप व्यक्त झाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि खरं ही घटना घडणं ही अतिशय निंदनीय बाब आहे। खरं तर ही जात मानवी नसून मला तर असं वाटतं की ती जनावराचीच असावी, कारण अशी मनोविकृती खरं तर एखाद्या माणसाच्या मनामध्ये असणं ही खरंच खूप वाईट गोष्ट आहे, कारण की त्या नराधमाने देखील एका महिलेच्या पोटी जन्म घेतलाय आणि तरी देखील त्याला महिलेचं दुःख कळत नसावं आणि अशा प्रकारे अशी अतिशय विचित्र असा प्रकार त्यांनी आपल्या पत्नी सोबत केला। खरं तर ती पत्नीने देखील हा खरं तर सगळा जो अन्याय आहे तो सहन केला, पण मला निश्चितच खात्री आहे की तिने ज्या प्रकारे आता ती 3 दिवसांनी का होईना 4 दिवसांनी का होईना ती न्याय मागायला पोलिसांकडे गेली, त्यानंतर रुग्णालयात तिने उपचार घेतले, या सगळ्यामध्ये आम्ही तिच्या सोबत राहून तिला सहकार्य तर करणारच आहोत, तिला न्याय पण मिळवून देणार आहे, पण केवळ न्याय न मिळवून देता समोरच्या नराधमाला किती जास्तीत जास्त शिक्षा होईल। खरं तर ही मनोविकृती खरं समाजात राहण्याची तर लायकीची नाहीच, घरामध्ये कुठल्या तिच्या पत्नीसोबत पण राहण्याच्या लायकीची नाही आणि म्हणून यांना फाशीची शिक्षा व्हावी खरं तर, कारण की आज यांनी त्याच्या पत्नीसोबत अशा प्रकारचं कृत्य केलं, ह्याची भविष्यात कोणीही गॅरंटी घेऊ शकत नाही की हा आणखीन काही करू शकत नाही आणि ह्याचा इतिहास बघता असं वाटतं की ह्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि म्हणून आम्ही पुण्याचे पालकमंत्री असतील, त्याचबरोबर गृहमंत्री असतील, यांच्याकडे आम्ही याची दाद मागणार आहोत। पुन्हा एकदा आपण बघितलंय, ह्या आता बोलत होत्या त्या आहेत वर्षाताई जगताप, ज्या राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत, मात्र केवळ राजकीय जोडे बाजूला ठेवून जो काही महिलेवर अत्याचार झालेला आहे तिथे कोणालाही गय नाही, मग कुणीही असू देत असं त्यांचं मत आलंय। आपल्यासोबत दुर्गा आहे, दुर्गा भोर ह्या दुर्गा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि दुर्गा ब्रिगेड तर्फे शहरातील ज्या महाविद्यालयीन तरुणी आहेत त्यांच्यावर कधी काही अत्याचार झाला तर अतिशय घाईने अतिशय पुढे येऊन त्यांच्यावर अत्याचार झाला त्याला न्याय मिळवून देण्याचं काम दुर्गातर्फे केलं जाते। दुर्गा केवळ न्याय मिळवून देण्याचं कामच नाही तर ज्या तरुणी आहेत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे सुद्धा तुमच्या संघटनेमार्फत दिले जातात। या सगळ्या घटनेचा केंद्रबिंदू जो आहे तो महिलांनी सक्षम होणं आहे। तुला काय वाटतं की या सगळ्या घटनेमध्ये जी महिला आहे ती सक्षम असायला हवी होती का, किंवा तिच्या आणखी काही अडचणी असू शकतील, तर आता या घटनेची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि मागणी काय? खरं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा प्रकार घडतोय, हा पिंपरी चिंचवड शहराला काळीमा फासण्याचा प्रकार हा पूर्णपणे झालेला आहे। जर ती महिला स्वसंरक्षणार्थ तेवढी मजबूत असली असती तर तिच्यावरती हा प्रकार घडता कामा नये आणि त्याची तेवढी हिंमत पण झाली नसती। त्यामुळे संघटनेतर्फे जास्तीत जास्त महिलांना आम्ही स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण आणि कधी मदत लागली निम्म्या रात्री तरी आम्ही तिथे पोहोचतो, त्यासाठी ही संघटना उभी करण्यात आलेली आहे। खरं तर ही मानसिकता आहे ती ठेचून काढायला पाहिजे आणि शिक्षाही झाली पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षा सरकारने त्याला द्यावी ही आमची खरं तर मागणी आहे। जर सरकार देऊ नाही शकत तर त्यांना आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही काय करायचं ते आम्ही आमचं बघू शकतो। अत्यंत संताप, मी सुरुवातीला जसं म्हणालो होतो की संतापाचा कडेलोट होऊ शकतो, अतिशय शांतपणे ह्या सगळ्या महिला तरुणी प्रतिक्रिया देत असल्या तरी त्यांच्या मनामध्ये अत्यंत वेदना आहेत। एका महिलेला अशा पद्धतीने जर तिच्यावर अत्याचार केले जात असतील आणि तो अत्याचाराचा कळस असेल आणि तरी देखील आपल्याला कायदा असल्यामुळे तो हातात घेता येत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे त्या आरोपीचे हात कलम करण्यात यावे अशी मागणी या तरुणींनी केलेली आहे। आपल्यासोबत महिला पत्रकार आहेत, तुम्ही अनेक ठिकाणी वार्तांकन करता आहात, खरं तर त्यानिमित्तानं तुम्हाला महिलांचे अत्याचार कळत असतील, शहरातली परिस्थिती काय आहे आणि या सगळ्या घटनेनंतर तुम्हाला काय संताप अनावर झालाय? काल जी ही घटना एकदम कानावरती आली तर आम्ही सर्व महिलांनी मिळून त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र होऊन त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशा प्रकारे होईल हा प्रयत्न करतोय।
शिक्षा अतिशय कठोर व्हावी अशी एकंदरीत मागणी दिसते. आपल्यासोबत अवंतिका देखील आहे, ती अतिशय लहान आहे, महाविद्यालयीन तरुणी आहे, पण या सगळ्या घटनेनंतर तिने देखील आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संताप व्यक्त केला. तिचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्या. अवंतिका, तू याआधी असं कधी ऐकलं नसेल, पण तू इतक्या खालच्या मानसिकतेनं आणि इतक्या विकृतपणानं महिलेवर अत्याचार होतात. तू स्वतः सगळे कराटे जाणतेस, तुला लाठीकाठी खेळता येते, आणि तुला काय वाटते ही घटना घडायलाच नको होती, आता पुन्हा घडू नये यासाठी काय होणं गरजेचं आहे असं वाटतं? अतिशय गलिच्छ घटना आहे खरं तर ही तर घडायलाच पाहिजे नव्हती. परंतु आता पुढील ही घटना ही घडू नये यासाठी महिलांनी तरुणींनी पुढे यायला पाहिजे आणि स्वतःला संरक्षण यायला पाहिजे. असं सगळ्यांनी धडे घ्यायला पाहिजे. लाठीकाठी असो, तलवारबाजी असो, हे कोणाला करता येत नाही, पण तरीही एका महिलेने आपल्या हातात शिट्टी जरी घेतली तरी ती आजूबाजूचा सर्व परिसर जो असतो तो जागा होतो आणि लोकांना माहिती पडतं की इथं काहीतरी चाललंय आणि कोणी पण तिच्या मदतीला येऊ शकतं. अगर ती स्वतः काय करू नाही शकली, आणि सर्व महिलांनी स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग घ्यायलाच पाहिजे. शक्ती कायदा आहे जो अजून अंमलात आला नाहीये, तो अंमलात यायला पाहिजे. सरकार शक्ती कायद्याला अंमलात आणत नाही. अर्थात शक्ती कायद्यासारखे अत्यंत कठोर कायदे जे महिलावर अत्याचार झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी जर झाली तर संबंधित जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा होऊ शकते. अर्थात या सगळ्या घटनेचा केंद्रबिंदू जो आहे तो पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणावर, म्हणजे महिलांनी स्वतः स्वसंरक्षण करण्यासाठी सक्षम होणं गरजेचं आहे, एकदा पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. आता जी माहिती मिळते आहे ती माहिती अशी आहे की जी सूत्रांनी दिली आहे, संबंधित जी पीडित महिला होती तिच्या ज्या गुप्तांगावर कुलूप लावण्यात आलं होतं त्याच्या दोन्ही कड्या तोडून ते काढून टाकण्यात आलेलं आहे आणि महिलेची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे, परंतु तिची स्वास्थ्य जरी स्थिर असलं तर ती मानसिक किती तिच्यावर प्रघात आघात झाले असतील हे आपण समजू शकतो. आणि पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी म्हणूनच महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे. अर्थात महिलांमध्ये ही पण भीती असते की अशा घटनांमधनं केवळ जुजबी कायद्याअंतर्गत त्याच्या संबंधित जो आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातात आणि पुन्हा तो सुटतो, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा असे कृत्य करायला धजावतात. आणि म्हणूनच पुन्हा हीच मागणी होती आहे की कायदे कठोर होणं गरजेचं आहे. जो या सगळ्या प्रकरणातला आरोपी आहे तो आता पोलीस कस्टडीमध्ये आहे, त्याच्यासोबत हे कृत्य करताना आणि कुणी होतं का, ते एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याची नेमकी कारण काय होती, संबंधित जी पीडित महिला आहे तिला संरक्षण मिळणार आहे का, अर्थातच आर्थिक मदत जी शासनाकडून आहे ती मिळणार आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ती शासनाला द्यावी लागणार आहेत. त्यावर अजूनही कोणाचं उत्तर आलं नाही. मात्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मात्र या सगळ्या घटनेची अत्यंत गांभीर्यानं दखल घेतलेली आहे. पण महिला किंवा तरुणी ज्या आहेत त्यांच्यामधली जी संताप आहे तो अनावर होताना दिसतो. शिक्षा करणार नसेल तर त्याला आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याचे हात कलम करू आणि तेव्हाच त्याला त्या वेदना कळतील, असं देखील या सगळ्या महिलांना वाटतं. आपल्यासोबत काही पुरुष देखील आहेत. तर महिलावर अत्याचाराची घटना असली तरी पुरुष मानसिकता जी आहे त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि ही घटनाच अशी आहे की अशा कृत्याला कोणी असू दे त्याला पाठीशी घालता येणार नाही. काय वाटतंय? हो, नक्की अशा त्याला पाठीशी घालता येणार नाही आणि यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की जरी पुरुष जरी असला तरी ते पुरुषाला कायम फासणारी गोष्ट आहे, त्यामुळे अशा नराधमांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि सरकारने यावर काहीतरी महिलांना सुरक्षेसाठी आता डिजिटल दुनिया आहे तर त्यासाठी एक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जे इमर्जन्सी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पोलिसांना कळेल अशी काहीतरी योजना तयार करावी आणि जेणेकरून महिलांना यातून लवकरात लवकर मदत सुद्धा मिळून जाईल. आपल्यासोबत अभयदादा सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या. खरं तर हा याहूनही वाईट प्रकार तुमच्यापर्यंत येतात, जे घरगुती महिलांची भांडणं आहेत तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा प्रकार अत्यंत हिणकच आहे, संतापजनक आहे. आरोपी जो आहे तो पुरुष आहे. अशा परिस्थितीमध्ये महिलांमध्ये मागणी दिसते आहे की त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. इतकं वेदना होत आहेत महिलांना. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही अशा प्रकरणामध्ये काय पाठपुरावा करणार आहात? खरं तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना ज्या घडत आहेत आणि बरेचसे अशा घटनांच्या आमच्याकडे तक्रारी येत असतात. घरगुती हिंसा असतील किंवा कुठं कामावर महिलांवर अत्याचार असेल, परंतु जो पोलीस विभाग आहे या महिला जर पोलीस विभागाकडे गेल्या तर त्यांना घरगुती मॅटर म्हणून
या प्रकरणाला थोडंसं टाळलं जातं. त्यामुळे काय झालं, अनेक महिला वर्गाच्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आज तर आपल्याला हे काही प्रकार उघडकीस आलेत, परंतु असे 70% प्रकार जे घरोघरी चाललेले आहेत, अनेक कामाच्या ठिकाणी चाललेले आहेत, अनेक कंपन्यांमध्ये आणि शाळा कॉलेजमध्ये सुद्धा चाललेत. परंतु शासन याविषयी गांभीर्याने पाहत नाही. पोलीस विभाग या महिलांच्या तक्रारीकडे योग्य ते लक्ष देऊन कारवाई करत नाही. आज सायबर गुन्हे पण एवढे घडतायत की लहान लहान ज्या मुली शाळेत जाणाऱ्या आहेत की फेसबुकवर इंस्टावर त्यांचे फोटो लावून यांना ब्लॅकमेलिंग सारखे प्रकार घडतायत. तर कुठेतरी गृहमंत्री जे आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं. आणि जसं एक मागणी केली होती की 2 गृहराज्यमंत्री पाहिजेत, तर या महिलांच्या रक्षणाकरता एक स्वतंत्र तुम्ही मंडळ काढावं आणि याच्यावर जातीने लक्ष द्यावं मंत्रालयाने. आणि त्यामुळे महाराष्ट्राला जो आहे पुरोगामी विचाराचा, त्याच्या विचारावर कोणी बोट उचलणार नाही. आणि म्हणून ही मागणी होती की राज्यामध्ये 2 गृहमंत्री असावेत. खरं तर कायदा अधिक कठोर व्हायला हवेत, अशीच सगळ्यांची मागणी येते. पुन्हा एकदा एका वाक्यात जाणून घेऊया, काय सांगाल या सगळ्या घटनेनंतर संबंधित महिलेला जर योग्य न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय भूमिका? नाही, निश्चितपणेच त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतच आहोत. न्याय मिळेल द्यायला पाहिजे, निश्चितपणे द्यायलाच पाहिजे. कारण स्वतःचं रक्षण करणं ही मुलींची देखील फर्स्ट प्रायोरिटी त्यांच्या आयुष्यात पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्याचबरोबर मुलांना देखील काही सायकोलॉजिकली असतील अशा काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी देखील असे काही धडे ठेवले पाहिजे जेणेकरून त्यांच्या मनामध्ये अशी मनोविकृती निर्माण होणार नाही. केवळ मुलींना स्वर संरक्षणाचे धडे न देता समसमान दोघांनाही त्याच प्रकारचे धडे देणं गरजेचं आहे. काय वाटतं दुर्गा, तू काय मागणी करशील या घटनेनंतर? संबंधित पीडित महिलेला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय इशारा देता? खरं तर संबंधित पीडित महिलेला न्याय हा भेटलाच पाहिजे आणि तो सरकारने दिलाच पाहिजे. जर भेटला नाही तर अशी कितीतरी प्रकरणं ही त्यांच्या समोर येणार नाही. पोलीस स्टेशनला महिला जाण्यासाठी घाबरतील. आणि जर नाही दिलं तर आम्ही लाखोच्या संख्येने निश्चितपणे आम्ही रस्त्यावरती उतरू सगळ्या युवती. त्याचप्रमाणे आपण बघतोय की घरोघरी खरं तर सरकारने हा एक सर्व्हे केला पाहिजे. कारण बऱ्याचशा महिलांना घराच्या बाहेर पडता येत नाही त्यांच्या प्रॉब्लेम सांगायला. तर एक सर्व्हे जर घरोघरी केला की महिला किती सुरक्षित आहेत किंवा नाही आहेत, तर त्याच्यामध्ये सर्व्हेमध्ये आपल्याला बरेचशी प्रकरणं बाहेर येताना आपल्याला दिसून येईल. अर्थातच हीच बाब समोर येते आहे की परदेशातून परराज्यातून येणाऱ्या महिला कामगार असतील किंवा हे असे अनेक कुटुंब असतील किंवा शहरातले वास्तव्यास येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वसतिगृहातील तरुणी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांच्या पर्यंत पोलीस पोहोचतील का? कारण की त्यांची संख्या कमी आहे. मात्र मग एक जबाबदारी नागरिकांची सुद्धा आहे. ते नागरिकांनी पोलिसांचे कान आणि डोळे होणंही गरजेचं आहे. कारण की अशा जर घटना कुठे घडत असतील तर अनेक संघटनांनी पुढाकार घेणंही गरजेचं आहे. अर्थात हे सगळं होत असताना कायदे मात्र अधिक कठोर व्हायला हवेत. जर कायद्याची जरब असेल, भीती असेल तर गुन्हेगार असे कृत्य करायला धजावणार नाहीत. आणि म्हणून या घटनेनंतर पोलीस असेल, पोलीस विभाग असेल किंवा एकंदरीत कायदा विभाग असेल, या घटनेची अधिक गांभीर्याने दखल घेऊन संबंधित जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करते का, हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.